सततच्या मुसळधार पावसामुळे कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन औरवाड, कुरुंदवाड व चिखलगार वसाहत परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे। या भागात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या। पूरग्रस्तांच्या सुरक्षेसाठी स्थलांतर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून प्रशासनाच्या वतीने चहा, नाश्ता व जेवणाची सोय करण्यात आली आहे। तसेच जनावरांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करून त्यांच्यासाठी चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे। आमदार यड्रावकर यांनी सांगितले की सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र सतर्क राहणे गरजेचे आहे। नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे व गरज नसताना घराबाहेर पडू नये। त्यांनी पुढे सांगितले की पूरग्रस्त बांधवांना दिलासा देणे आणि आवश्यक सोयी उपलब्ध करून देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे। प्रशासन, कार्यकर्ते व स्वयंसेवक यांच्या सहकार्याने मदत कार्य अखंड सुरू आहे। नागरिकांनी धीर राखावा व सुरक्षित राहावे असे आवाहनही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।